मित्रांनो, 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारं कॅप राउंड 1चं अलॉटमेंट सीईटी सेलने पब्लिश केलेलं आहे. म्हणजेच जे ऑप्शन फॉर्म तुम्ही भरले होते, तर त्या ऑप्शन फॉर्मनुसार सीईटी सेलने विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट केलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने हे अलॉट झालेलं कॉलेज चेक करायचं, अलॉटमेंट नंतर पुढची काय स्टेप असणार आहे, जर तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तर तुम्ही काय करायला हवं आणि कधीपर्यंत आपले ऍडमिशन फायनलाइज करायचे आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सीईटीच्या कॅप पोर्टलला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे LLB 3 इयरचा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पुढे कॅपचं पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये कॅन्डिडेट लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. आता मित्रांनो, इथे 3 इयरच्या पोर्टलमध्ये आल्यानंतर जर तुमच्या पुढे ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्या खाली एखाद्या कॉलेजचं नाव दिसत असेल, तर तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. जर तुम्हाला इथे कुठल्याही कॉलेजचं नाव समोर दिसत नसेल, तर तुम्हाला कॉलेज अजून अलॉट झालेलं नाहीये असं आपण म्हणू शकतो. आणि जर तुम्हाला इथे कॉलेज अलॉट झालेलं नसेल, तर सेकंड राऊंडसाठी तुम्हाला ॲपियर व्हावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये चेक केलं असेल की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर आता या पुढची स्टेप काय असणार आहे ते पण महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपण जर ऍडमिशन शेड्यूल मध्ये पाहिलं, तर 19ला आपलं अलॉटमेंट झालंय आणि 20 ते 22 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी रिपोर्ट करावं लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, जर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेट सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस मध्ये फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि 1000 रुपये फीज पे करून ते कॉलेज तुम्हाला फ्रीज करायचं आहे. तसेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर पोर्टलमधनं डाउनलोड करून ते कॉलेजवरती सबमिट करावं लागेल आणि त्यासोबतच ऍडमिशनसाठी असणाऱ्या इतर ज्या डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करून तुमचं ऍडमिशन 22 तारखेपूर्वी कन्फर्म करायचं आहे. आता जर तुम्हाला बेटरमेंट हा ऑप्शन चूज करायचा असेल, तर अगेन सेट सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस मध्ये तुम्हाला बेटरमेंटचा हा ऑप्शन आहे. बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये फीज पे करावी लागेल, जेणेकरून हे बेटरमेंट केलेलं कॉलेज सेकंड राऊंड मध्ये तुमच्याकडे सिक्युअर राहतं आणि त्याच्या वरच्या कॉलेजेसमध्ये अलॉटमेंटसाठी तुम्ही ट्राय करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला बेटरमेंट केलेल्या कॉलेजच्या वरचे कॉलेज अलॉट झाले, तर बेटरमेंट केलेलं कॉलेज तुमच्या हातातून जातं. म्हणजे ती सीट आता तुमच्याकडे राहत नाही, तर तुम्हाला नवीन सीट दिली जाते. आणि जर तुम्हाला तिथे सेकंड राऊंड मध्ये कुठलंही नवीन कॉलेज अलॉट झालं नाही, तर बेटरमेंट केलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेलंच नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी काहीच करण्याची गरज नाहीये. ते ऑटोमॅटिकली सेकंड राऊंड साठी शिफ्ट होत आहेत आणि सेकंड राऊंडचं ज्यावेळेस तुम्हाला शेड्यूल मिळेल, त्यावेळेस लॉग इन करून तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला नव्याने एडिट करता येईल आणि सबमिट करून सेकंड राऊंडसाठी ॲपियर होता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे तिथे तुम्हाला ऍडमिशन पण घ्यायचं नाहीये आणि बेटरमेंट पण जर करायचं नाहीये, तर ते कॉलेज तुमच्या हातात राहणार नाही. म्हणजे थोडक्यात तिथे जर तुम्हाला जायचंच नसेल, तर तिथे तुम्ही काहीच सिलेक्ट करू नका. ऍज इट इज ऑप्शन फॉर्म सोडून द्या. सेकंड राऊंडला तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म एडिट करता येईल आणि जे कॉलेज आता तुम्हाला अलॉट झालं होतं ते कॉलेज सेकंड राऊंड मध्ये रिमूव्ह करता येईल. आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे सेकंड राऊंडचं शेड्यूल जे आहे ते साधारणतः कधीपर्यंत येईल, तर 22 तारखेपर्यंत सध्या तरी कुठल्याही प्रकारचं शेड्यूल तुम्ही एक्सपेक्ट करू नका. 22 तारखेनंतरच तुम्हाला सेकंड राऊंडचं शेड्यूल येईल आणि त्यानुसार ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 3 दिवसांचा वेळ दिला जाईल
आणि परत त्यापुढे तुमचं अलॉटमेंट केलं जाईल. त्यामुळे आत्ता जर तुम्ही ॲडमिशनचा डिसिजन घेत असाल तर फ्रीज सिलेक्ट करून ॲडमिशनला जा. बेटरमेंटचा डिसिजन तुम्ही घेत असाल तर बेटरमेंट सिलेक्ट करून सेकंड राऊंडला ॲपियर व्हा. आणि जर तुम्हाला आत्ता काहीच डिसिजन घ्यायचा नसेल किंवा तुम्हाला कुठलंही कॉलेज आत्ता अलॉट झालं नसेल तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म परत एडिट करण्याचा चान्स सीईटी सेल देईल. त्यावेळेस व्यवस्थित हा ऑप्शन फॉर्म एडिट करा आणि अलॉटमेंटसाठी रेडी राहा. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग तर सुरूच आहे. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर LLB आणि 5 इयर LLBच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे क्लासेस सुरू होत आहेत. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशनमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.